मानवांना मी या ठिकाणी प्रथमतः कोटी कोटी अभिवादन करतो. बंधूंनो, ही निवडणूक आमच्यासाठी चुनाव नसून चुनौती आहे. कारण या ठिकाणी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये जे प्रश्न आहेत ते अतिशय गंभीर आहेत आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या अनुषंगानं ही आमची निवडणूक आहे. बंधूंनो, या ठिकाणी राष्ट्रीय पक्षांनी, ज्यांना आपण काँग्रेस म्हणता, ज्यांना आपण भाजप म्हणता, त्या लोकांनी ज्यांना उमेदवारी दिली त्यांचा प्रचार आणि प्रसार आम्ही जेव्हा पाहतो, ज्या लोकांना, ज्या राष्ट्रीय पक्षांना उमेदवारी दिली त्यांचा प्रचार आणि प्रसार जेव्हा आम्ही पाहतो, त्यांच्या प्रचार आणि प्रसारामध्ये फक्त एकमेकावर दोषारोपण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्या काँग्रेसवाल्यांचा जेव्हा आम्ही प्रचार पाहतो बंधूंनो, त्या काँग्रेसवाल्यांचा जेव्हा आम्ही प्रचार पाहतो बंधूंनो, तर काँग्रेसवाले ते फक्त सलामी इश्कच गाणं वाजवतात. अरे काँग्रेसवाल्यांना दुसरे मुद्दे नाही आहेत त्या सलामी इश्क व्यतिरिक्त. आणि त्या सलामी इश्कवाला कोटी डान्स बार मध्ये नाचायला गेला होता त्याचं तुम्हाला माहितच असेल. आणि त्यांच्याही प्रचारामध्ये त्या कल्चरच्या नावावरती अजूनही तो नाचगाणेवाला विषय चालू आहे. बंधूंनो, क्षेत्रामध्ये एवढे गंभीर मुद्दे आहेत, क्षेत्रामध्ये एवढे गंभीर मुद्दे आहेत. वन हक्काचे मुद्दे गंभीर आहेत, वन्यजीव प्रकल्पाचे गंभीर मुद्दे आहेत, या ठिकाणी हत्ती प्रकल्पाचे मुद्दे आहेत, या ठिकाणी शिक्षणाचे मुद्दे आहेत. 2019 पासून ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे. आदिवासींच्या डीबीटीचा मुद्दा आहे. नवेगाव आणि सिंधुदुर्ग मध्ये चालू करण्यात येणाऱ्या हत्ती प्रकल्पाचा मुद्दा आहे. तो 4000 स्क्वेअर किलोमीटर मध्ये या ठिकाणी हत्ती प्रकल्प उभारण्यात येत आहे. बंधूंनो, आमगाववाल्यांनी निश्चिंत राहण्याची काही गरज नाही. आमगाववाल्यांनी सुद्धा हा मुद्दा समजणे काढण्याची गरज आहे. कारण जो हत्ती प्रकल्प आहे तो 4000 स्क्वेअर किलोमीटर मधला हत्ती प्रकल्प आहे. आणि तो हत्ती प्रकल्प जर या ठिकाणी इस्टॅब्लिश झाला, देवरी सालेकसा आणि आमगाव सकट संपूर्ण हा एरिया बरबाद होण्याचे लक्षण या ठिकाणी दिसत आहेत. बंधूंनो, या ठिकाणी आपण ज्या सेंट्रल इंडियाच्या क्षेत्रामध्ये उभे आहोत, या ठिकाणी आपण ज्या सेंट्रल इंडियाच्या क्षेत्रामध्ये उभे आहोत, हा 65,000 किलोमीटरच्या वन्यजीव अंतर्गतच्या व्याघ्र प्रकल्पाचा क्षेत्र आहे. बंधूंनो, याला समजणे काळाची गरज आहे. कारण बैयर, मलाजगड, नागझिरा, नवीन नागझिरा, नवेगाव बांधपर्यंत 62,000 किलोमीटर मध्ये चालणारा हा क्षेत्र आहे. बंधूंनो, याकरिता आमचं आंदोलन आहे. 2023 मध्ये शासनाने एक गव्हर्नमेंटचा एक कायदा आणलेला आहे. बंधूंनो, त्या कायद्याअंतर्गत संपूर्ण जंगल या ठिकाणच्या ठेकेदारांना, मोठ्या मोठ्या ठेकेदारांना या ठिकाणी जंगल देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बंधूंनो, त्या निर्णयामुळे 1996चा पेसा कानून कोलॅप्स होतो. त्याच निर्णयामुळे 2006चा वनाधिकार कानून नष्ट होतो. त्याच निर्णयामुळे निस्ताराचे, आदिवासींचे, ओबीसींचे आणि इतर मागासवर्गीयांचे जे जलजमीन जंगलावरचे अधिकार आहेत ते अधिकार नष्ट होतात. 2006चा कानून म्हणतो अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी. अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी आणि इतर पारंपरिक वननिवासी म्हणजे ओबीसी आणि एससी. त्यांच्या जंगलावरचे अधिकार या ठिकाणी नष्ट केल्या जात आहेत. बंधूंनो, या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये 185 शाळा ज्या होत्या त्या 185 शाळांना दत्तक योजनेच्या नावाखाली इथल्या व्यवस्थेने त्यांचं प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे. मतदार बंधू आणि भगिनींनो, तुम्ही लक्षात घ्या, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मुलांच्या शिक्षणाचे हाल बेहाल केलेले आहेत. बंधूंनो, त्यासोबतच आता ग्रॅज्युएशन झाला पोरगा की वावरात जे आलं त्याचं जमत नाही. आणि ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी रोजगाराच्या सोयी नाही. बंधूंनो, हे सगळं हे सरकार करत आहे. आणि बीजेपीची सरकार ज्या वेळेला हे सगळं करत आहे त्यावेळेला काँग्रेस का करत आहे? बंधूंनो, आमचा सुद्धा त्यांना एक प्रश्न आहे. आता मागे एससी/एसटीच्या अनुषंगाने उपवर्गीकरणाचा एक प्रश्न आला होता. त्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नामध्ये आदिवासी आणि इथला शेड्यूल कास्ट त्यांचे आरक्षणाचे अधिकार नष्ट करण्याचा डाव इथल्या सरकारने रचलेला आहे. त्यासोबतच आदिवासींच्या आरक्षणामध्ये सुद्धा बोगस धनगरांना टाकण्याचा प्रयत्न याच्यापूर्वी या ठिकाणी झालेला आहे. बंधूंनो, तरी सर्व समाज व्यवस्थेला आमची 10 बोटाची विनंती असेल,
की ज्यांच्याकडे मुद्दे नाहीत, जे आमदार बनून जातात त्यांच्याकडे मुद्दे नाहीत, त्यांना निवडून देण्यापेक्षा त्यांना तुम्ही संधी दिलेली आहे याच्यापूर्वी. आपल्या सर्वांना 10 बोटाची विनंती आहे बंधूंनो, आमदार म्हणजे हा टिकल करून फक्त उद्घाटन करण्याच्या कामाचा माणूस नाही, तर आमदार हा कायदेमंडळाचा सदस्य आहे. आमदार हा फक्त टिकल करून उद्घाटन करण्याच्या कामाचा नाही, तर आमदार हा कायदेमंडळाचा सदस्य आहे. आमदार हा फक्त पोंगा फुकून लोकांना मोहित करणे, हसवणे, जोकरगिरी करणे ह्या कामाचा नाही, तर आमदार हा कायदेमंडळाचा सदस्य आहे. आमदारांना कुठल्याही डान्स बार मध्ये नाचायच्या कामाचा नसून आमदार हा कायदा आणि सुव्यवस्थेचं संरक्षण होते का नाही याच्यावर वाच ठेवण्याचा अधिकार हा आमदारांचा असतो. इथल्या प्रशासन व्यवस्था, इथली पोलीस व्यवस्था, इथले SP, इथले DFO, इथले वन विभाग, इथले कलेक्टर आणि त्यांच्याशी संबंधित जेवढी काही व्यवस्था आहे ते व्यवस्था व्यवस्थित काम करते की नाही, कायद्याचे राज्य आहे की नाही, संविधानानं स्थापित केलेला जो कायदा आहे त्याची योग्य अंमलबजावणी होते की नाही हे बघण्याचं काम का आमदार साहेबांचं आहे. सोबतच याच्यावर वाच करण्याचे काम आमदारांचे आहे. सोबतच वन्यजीव कानून मध्ये जो विस्तार झाला, हत्ती प्रकल्पासारखे या ठिकाणी प्रकल्प आणण्यात आले, त्या प्रकल्पांना सुद्धा विरोध करण्याचं काम सुद्धा इथल्या आमदार साहेबांच्या, इथल्या आमच्या विधानसभेच्या प्रतिनिधीचे आहे बंधूंनो. परंतु हा काम करताना ते आम्हाला दिसत नाही. कुठल्याही स्तरावरती आतापर्यंतच्या तो धनगर आरक्षणाचा लढा असो, इथल्या SC/ST उपवर्गीकरणाचा लढा असो, इथल्या मणिपूरचा लढा असो, मणिपूर विषयाच्या संदर्भाने लढा असो, इथल्या आश्रमशाळांच्या प्रश्नांचा लढा असो, इथल्या ग्रामीणांच्या प्रश्नांचा लढा असो, इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा लढा असो, इथल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा लढा असो, इथल्या सामाजिक संघटनांच्या प्रश्नांचा लढा असो, इथल्या आरोग्यासंदर्भातला प्रश्न असो, याच्यामध्ये त्यांचा कुठलाही हस्तक्षेप दिसत नाही. आणि त्यांच्या फक्त पक्षाचे ध्येय धोरण जे आहेत त्या धोरणांना राबवण्यापुरतं या ठिकाणी आमदार आणि खासदारांच्या भूमिका राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे बिरसा ब्रिगेड, राष्ट्रीय गोंडवाना पार्टी आणि DFR ग्रामसभेच्या माध्यमातून हा आम्ही चुनाव नाही तर चुनौती आहे या उद्देशानं हा लढा उभारलेला आहोत. तरी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे, येणाऱ्या 20 तारखेला आमच्या 4 नंबरची गन्ना किसान ऊस शेतकरी, गन्ना किसान ऊस शेतकरी ही 4 नंबरची बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय कराल हेच आपल्याकडून मी आशा बाळगतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय बिरसा, जय भीम, जय फुले, जय ज्योती.